तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी सरासरी ॲव्हरेज औसत या टॉपिकवर जवळपास 14 ते 15 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर 15ही प्रश्न MPSC परीक्षेत विचारलेले आहेत. तर कुठले प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा, कुठले गट ब, गट क अशा प्रकारच्या मुख्य परीक्षा किंवा पूर्व परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. हे माझं चॅनलचं इथे हे दिलेलं आहे. याच्यावरून तुम्ही सर्च करून बाकीचे व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. तर जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सरासरी म्हणजे काय? सरासरी म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे. तर जसं आपल्याला 5 संख्यांची सरासरी काढायची असली तर काय करायचं? 5 संख्यांची बेरीज करायची आणि त्याला 5 ने भागायचं तर सरासरी निघून जाते. म्हणजे काय? जेवढ्या आपल्याला संख्या दिलेल्या आहे किंवा जेवढं काही हे दिलेलं आहे त्या सगळ्यांची बेरीज केली आणि त्याला त्यांच्या तेवढ्या नंबरनी भागितलं तर आपल्याला सरासरी भेटते. तर या ठिकाणी आपण ॲडव्हान्स उदाहरणं पाहणार आहोत. कारण परीक्षेमध्ये साधे सोपे उदाहरणं विचारत नाही, ॲडव्हान्सच विचारतात. तर बघा, आता हा प्रश्न आपल्यासमोर आहे. 11वा सामना खेळताना फलंदाज 26 धावा काढून बाद झाला व त्यामुळे या मोसमातील त्याच्या धावाची सरासरी 15 ते 16 अशी वाढली. म्हणजे 15 ते 16 अशी वाढली म्हणजे 1 ने वाढली. ठीक आहे. सरासरी 1 ने वाढली. आधी आधी समजा हा 11वा डाव आहे. आधी किती त्याने डाव खेळले? 10. 10 डावात त्याची सरासरी आपण x मानू. 11व्या डावात त्याला किती रन मिळाले? 26. आणि हे किती? 11व्या डावापर्यंत. ठीक आहे. तर ही सरासरी कितीने वाढली? 1 ने वाढली असं म्हणत आहे. बरोबर आहे. 1 ने वाढली. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे करून आपण x ची किंमत काढू शकतो किंवा इथे x म्हणजे 15 आहे. 15 आधी 15 होती 10 डावात सरासरी 15 होती आणि नंतर 1 ने वाढली. बरोबर आहे. 26 रन काढल्यामुळे 1 ने वाढली सरासरी. तर अशा प्रकारच्या उदाहरणांना सोडवण्यासाठी काय करायचं? याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, हे सगळं करत बसायचं नाही. तर याच्यामध्ये काय करायचं? सरळ सरळ आपल्याला इथे किती आधी किती सामने खेळला तो? 10 सामने खेळला. बरोबर आहे. 10 सामने 15च्या सरासरीने खेळले आणि 11व्या सामन्यात त्याने 26 धावा केल्या. म्हणजे त्याची सरासरी किती झाली? किती झाली? 16 झाली. बरोबर आहे. हे आलं लक्षात. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला? सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी त्याला त्या डावात किती धावा हव्या होत्या? म्हणजे 10 डावात किती रन झाले याचे? 150. आणि याला किती धावा? x धावा हव्या होत्या 11व्या डावात. त्याला त्याची सरासरी किती? 20 पर्यंत नेण्यासाठी. म्हणजे सरासरी कितीने वाढली आता सांगा? आता इथे सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी आता त्याला किती धावा हव्या होत्या ते आपण काढणार आहोत. ठीक आहे. 10 धावात किती धावा होत्या? 150. बरोबर आहे. आणि त्याला हे 11व्या डावात एवढे रन काढायचे होते, एक्स रन काढायचे होते, जेणेकरून त्याची सरासरी 20 होईल. तर म्हणजे 150 अधिक एक्स बरोबर 11 इकडे गेले तर याला गुणाकारातील 11 दुनी 22 म्हणजे इथे किती आले? 220. आता या 150ला इकडे घेऊन यायचं, एक्सला इथंच ठेवायचं. म्हणजे 220 वजा 150 म्हणजे 220 वजा 150 म्हणजे किती आलं उत्तर? 70. तर अशा प्रकारे त्याला 11व्या डावात म्हणजे पूर्ण 11 डावामध्ये त्याची सरासरी 20 होण्यासाठी त्याला 70 धावा काढणं आवश्यक होतं. परंतु त्याने किती काढल्या? 26च काढल्या. आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा 9च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 5 अंकांची सरासरी काढा. तर पहिल्या 5 अंकाची जर सरासरी काढायची असेल 9च्या पटीत म्हणजे 9च्या पाढ्यात. आता 9चा पाढा लिहायचा इथे 9 दुनी 18, 9 तिरी 27, 9 चौक 36 आणि 9 पाची 45. आता याची सरासरी काढायची आहे तर सरासरी म्हणजे काय? या सगळ्या संख्यांची बेरीज भागीला किती आहेत संख्या ते लिहायचं खाली. म्हणजे यांची बेरीज करायची आणि किती संख्या आहेत ते लिहायचं खाली. 5 संख्या आहेत म्हणून 5 खाली लिहिलं. या सगळ्यांची बेरीज केली. तर हे असं करून पण करता येते किंवा ही मधली संख्या निवडायची. कारण सगळ्यामध्ये अंतर सारखंच आहे. याचं उत्तर 27 येईल. ठीक आहे. मधली संख्या डायरेक्ट त्याची सरासरी राहील. कारण अंतर सारखंच आहे सगळ्या संख्यांमध्ये. त्याच्यामुळे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. एका फलंदाजाने 12 डावामध्ये सरासरी काही धावा केल्या. 13व्या डावात त्याने 12 डावामध्ये समजा त्यांनी x धावा केल्या आहे. ठीक आहे. 12 डावामध्ये x धावा केल्या. 13व्या डावात किती धावा केल्या? 64 धावा केल्या आणि त्यामुळे त्याची
सरासरी धावसंख्या, सरासरी धावसंख्या आपण काय घेतलं? एक्स घेतली होती, बरोबर आहे. तर ही कितीने कमी झाली? 2 ने कमी झाली. सरासरी धावसंख्या 2 ने कमी झाली. किती डावामध्ये? हे सगळं घडलेलं आहे 13व्या डावामध्ये. तर 13व्या डावानंतर त्याची सरासरी विचारलेली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. कोणत्या डावानंतर विचारली? 13व्या डावानंतर. 12व्या डावानंतर विचारली असती तर उत्तर वेगळं येईल. 13व्या म्हणजे उत्तर एक्स येईल. ठीक आहे, 12व्या डावानंतर विचारली तर उत्तर एक्स येईल. आणि 13व्या डावानंतर विचारलं तर एक्स वजा 2 एवढं उत्तर येईल. तर एक्सची किंमत काढूया आपण आधी. ठीक आहे, म्हणजे इथे 12x अधिक 64 राहील. हा 13 इकडे येईल, म्हणजे 13 गुणिला x म्हणजे 13 एक झालं, आणि 13 गुणिला 2 म्हणजे 26 झालं. ठीक आहे, आलं लक्षात. आता हे 12x इकडे न्यायचे, हे 26 इकडे न्यायचे. ठीक आहे, 13 मधून 12 गेले, x राहिला. 64 आणि 26 याची बेरीज किती होते? 90. 64 आणि 26 यांची बेरीज 90. म्हणजे x ची किंमत किती आली? 90. परंतु आपल्याला 13व्या डावानंतर विचारलेली आहे, म्हणून x वजा 2 करावं लागेल. म्हणजे सरासरी किती आली? 88. x वजा 2 म्हणजे 90 वजा 2 म्हणजे 88. बरोबर आहे. चल, आलं का लक्षात? चल, पुढच्या उदाहरणाकडे. 19व्या डावात 98 धावा करतो. ठीक आहे, आणि त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 18व्या धावापर्यंत, हा बघा, संयुक्त गट ब गट क परीक्षा 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 18व्या धावापर्यंत सरासरी x होती. 19व्या धावामध्ये किती? 98 धावा केल्या. हे सगळे किती धावामध्ये घडलं ते खाली लिहायचं. 19 आणि सरासरी 4 ने वाढली. तर आधी किती होती? x होती, आता 4 ने वाढली. 18 डावापर्यंत x होती आणि येथे 4 ने वाढली. तर करायचं, याला सॉल्व्ह करा. 18x अधिक 98 मागच्या उदाहरणासारखंच आहे. 19x प्लस 76, बरोबर आहे. तर हे एक, हा 18ला इकडे न्यायचं आणि या 76ला इकडे आणायचं. 18 इकडे गेले, 19 वजा 18 म्हणजे x राहिलं. 19x वजा 18x म्हणजे x राहिला. आणि 98 वजा 76 म्हणजे किती आले? 22 आले. तर 22 ही सरासरी 18व्या धावानंतरची होती, बरोबर आहे. आता आपल्याला 19व्या धावानंतरची विचारली, म्हणून याच्यात 4 मिळवायचे, म्हणजे किती आलं उत्तर? 26 आलं. इथे 26 उत्तर आहे. चल, पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा, तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर याच्यावरून वर्गातील पुरुष विद्यार्थ्यांची संख्या व स्त्री विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे, हा तेवढा काही कामाचा नाही. आता दुसरं पाहूया आपण. सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे आपल्याला 323, आणि त्यांचे सरासरी वय 17 दिले. आता 323ला जर आपण 17ने भागितलं तर ही निघेल विद्यार्थ्याची संख्या. आणि आपल्याला काय विचारलं आहे? विद्यार्थ्याची एकूण संख्या. तर हे निघून जाईल, म्हणजे फक्त बी हा आपल्या कामाचा आहे. म्हणजे फक्त बी ही माहिती पुरेशी आहे आणि ए ही माहिती पुरेशी नाही. हे याचं उत्तर राहील, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, चला, आलं लक्षात? आलं का? चला, आता याच्यामध्ये जर आपल्याला विचारलं असतं की तुमच्या वर्गातील स्त्री आणि म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही विचारलं असतं, तर दोन्ही कामात आले असते आपले. फक्त त्यांनी विद्यार्थ्याची संख्या विचारली आहे, त्याच्यामुळे फक्त दुसरं कामाचं आहे, पहिलं काही कामाचं नाही. असे कन्फ्युजिंग प्रश्न विचारतात एक्झाम मध्ये. हा बघा, सहाय्यक मुख्य परीक्षा 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. चल, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा, 5 संख्यांची सरासरी 25 आहे. आता 5 संख्यांची सरासरी 25 आहे, म्हणजे त्यांची बेरीज किती होईल? 25 गुणिला 5 125. त्यांची बेरीज 125 झाली, बरोबर आहे. आता 4 संख्या दिलेल्या आहे आपल्याला. 4 संख्या कोणकोणत्या दिलेल्या आहेत? 30 आणि 20 यांची बेरीज किती होते? 50. आणि 29 आणि 25 याची बेरीज किती होते? 54. म्हणजे किती झालं दोघांची बेरीज? 104. 104 याच्यातून मायनस करायचे, पाचवी संख्या निघून जाईल. पाचवी संख्या 21. आता बघा, त्यांनी काय विचारलंय समोर बघा, 3 मोठ्या संख्यांची सरासरी. आता 3 मोठ्या संख्या कोणत्या आहे? 30, 29 आणि 25. आता 30, 29 आणि 25 यांची सरासरी काढायची, म्हणजे 3 ने भागायची याला, बरोबर आहे. आता 3 ने भागितलं तर काय होते सांगा? यांची बेरीज किती होते? 54 आणि 84. 84 भागीला 3, 28 3 84, म्हणजे 28 उत्तर येईल, बरोबर आहे. चला, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 7. तर बघा, इथे काय दिलेलं आहे? 90 ते 180 अंकांची बेरीज, यांची बेरीज करायची. 90 आणि 180 याला 2 ने भागायचे, सरासरी घ्यायची यांची. आणि 80 ते 160 याची सरासरी घ्यायची. याचं उत्तर किती येईल? 270 भागीला 2. याचं उत्तर किती येईल? 240 भागीला 2. याचं किती येईल? 135. आणि याचं किती येईल? 120. कितीने जास्त आहे म्हणत आहे? तर हे 135 वजा 120 म्हणजे 15 ने जास्त आहे. संपलं उदाहरण. चला, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 8. संपादन चाचणीतील विद्यार्थ्याच्या गटाची सरासरी 62 आहे. उच्चांकी गुण प्राप्त, आता हे 62 आहे, बरोबर आहे. तर हे 100 विद्यार्थी पकडू. याची सरासरी 62 आहे, म्हणजे किती झालं? 6200 झालं. आता त्यांनी काय म्हटलं? उच्चांकी. आता इथे उच्चांकी घेऊ आपण. उच्च
ठीक आहे. आणि इथे घेऊ नीचांकी म्हणजे नीच, आणि इथे मधले घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा, इथे 20 विद्यार्थी कसे आहे, उच्चांकी गुणवाले आहे. नीचांकी वाले किती आहे, 25 विद्यार्थी 36 वाले आहे. तर मधल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, गुणांची टक्केवारी दर्शवणारा पर्याय निवडा. बरोबर आहे. तर मधल्या विद्यार्थ्यांच्या गुण टक्केवारीच्या गुणांची, आता मधले विद्यार्थी किती आहे बघा, हे इथे 20 आहे, इथे 25 आहे, म्हणजे 45 गेले. बरोबर आहे. 20 आणि 25 म्हणजे किती गेले, 45 गेले. आता हे 100 मधून 45 गेले तर किती उरले, 55 उरले. 55 विद्यार्थ्यांची च्या गुणांची सरासरी आपल्याला काढायची आहे. तर या सगळ्यांची करायची बेरीज, ही कोणाच्या बरोबर राहील, याच्या 6200च्या. चला ठीक आहे. याचे किती होते, 1900. 1000 किती होते, 89 गुणिला 2 म्हणजे 89 दुने किती होईल, 90 दुने 180 म्हणजे 178 होईल. बरोबर आहे. 178 1780 होईल. आणि हे 25 गुणिला 36 म्हणजे हे किती होईल, मला वाटते 25 सक 90 हातच्या आले 25 सक 150 हातच्या आले 15, आणि 25 तरी 75 आणि 15 म्हणजे 900. आता दोघांची बेरीज करायची, किती होते, 2680. आणि अधिक काय आहे, 55 अधिक 55x, बरं, अधिक काय आहे, 55x. ठीक आहे. हे झाले 2680. तर याच्यामधून 2680 वजा करायचे. तर किती येईल उत्तर सांगा. आता 2680 वजा केले म्हणजे इथे किती उरले, इथे उरले 20, आणि इथे उरले किती, 20 उरले, तर हे 7 झाले. हे 7 आणि 12 मधून 7 गेले तर 5 राहिले. हातचा एक याला म्हणजे ते राहिले 3520 भागीला 55. 55 याला भागायचं, काय उत्तर येईल ते बघायचं. ठीक आहे. तर 55 सख 330, बरोबर आहे. 55 सख 330 आणि 55 शो 220 म्हणजे 64 उत्तर येईल. बरोबर आहे. आलं लक्षात तुमचं. काय काय करायचं, मांडणी लक्षात घ्या. आता ही सरासरी आपण 100 विद्यार्थ्यांची पकडायची. 100 विद्यार्थ्यांची पकडली तर इथे येते 6200. बरोबर आहे. त्याच्यानंतर उच्चांकीवाले 20%, 100चा 20% म्हणजे 20 विद्यार्थी झाले, आणि नीचांकीवाले 25% म्हणजे 25 विद्यार्थी झाले. आता उरले किती, 20 आणि 25 100 मधून मायनस करा, म्हणजे 45 मायनस झाले तर उरले 55. तर मधले किती आहे, 55. याची सरासरी आपल्याला माहित नाही म्हणजे x घ्यायची. आता या सगळ्यांची काय करायची, बेरीज. बेरीज किती येते, 2680 अधिक 55x. आता हे 2680 या 6200 मधून मायनस केले तर 35 ते 20 येते. 35 ते 20 बरोबर 55x. असं चाला ना. आता x ची किंमत काढायची आहे आपल्याला. तर 55 या 3502 या 2680 वजा केल्यावर जे उत्तर आलं होतं 3520, याला 55 भागायचं म्हणजे उत्तर किती येईल आपलं, 64. आलं लक्षात. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 9. याच्यात काय दिलेलं आहे, एका संघातील 100 विद्यार्थ्याचे सरासरी वय दिलेले आहे 60. सरासरी वय 60 आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे हे काय होईल, 100 गुणिला 60 होईल. बरोबर आहे. आणि इथे 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय दिलेले आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे वय किती झाले, हे 6000 झाले. या विद्यार्थ्यांचे 50 विद्यार्थ्यांचे वय किती झाले, 50 9 45 म्हणजे 4500 झाले. आता हे 50 आणि हे 100 म्हणजे किती विद्यार्थी झाले, 150 विद्यार्थी. तर हे किती झाले, यांचे वय किती झालं पूर्ण, 10500. हे किती विद्यार्थ्यांचे झाले, 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढायचे याच्यावरून. आता हे सगळं सर्व विद्यार्थ्यांचे वय आहे, 150 विद्यार्थ्यांचे वय, आणि हे विद्यार्थ्यांची संख्या आहे 150. आता याच्या सरासरी वय काढता येईल. 15 सख 15 7 105 म्हणजे 70. हे याचं उत्तर. आलं लक्षात. चल पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 36 kg होते. आता बघा, अशा प्रकारचे उदाहरण प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास विचारत आहे. तर बघा काय करायचं, याच्यामध्ये खूप महत्त्वाचं सांगणार आहे मी तुम्हाला. बघा, तर 6 लोकांचे वय सरासरी वय 35 होते, तर इथे लिहायचे 35. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय त्यांनी, रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली. बरोबर आहे. 1 ने वाढली म्हणजे लोक किती झाले, आता रमेश हा कारमध्ये बसला म्हणजे लोक किती झाले, ती 6 होते, आता लोक किती झाले, 1 वाढला त्याच्यात म्हणजे 7 झाले. तर सरासरी किती झाली तुमची नवीन, सरासरी 1 न वाढली, पण नवीन
जो व्यक्ती आला त्याचं वजन किती आहे? 42 आहे. हे याचं उत्तर निघते. डायरेक्ट डायरेक्ट आहे बघा. हे जे सरासरी आहे, जुनी सरासरी लिहायची आणि लोक किती झाले, या नवीन जो आला, नवीन किती लोक आले? 1 आणि आधीचे किती होते? 6. यांची करायची बेरीज म्हणजे किती आलं? 7. हे याच्यात मिळवायचं म्हणजे किती येते? 42. सरळ सरळ आलं का लक्षात? ही लिहायची जुनी सरासरी आणि इथे किती लोक झाले त्यांची ऍडिशन करायची आणि उत्तर काढायचं. संपलं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 11. तर बघा, 15 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. म्हणजे 15 गुणिले 15 म्हणजे 225 वय झालं त्यांचं. ठीक आहे. सरासरी वय दिलेलं आहे. टोटल वय किती आहे? 225. 15 विद्यार्थ्याचे. त्याच्यामधलं काय म्हटलं यांनी? 5 विद्यार्थ्याचं सरासरी वय 14 आहे. म्हणजे 14 पंचे 70 झालं 5 विद्यार्थ्याचं. 9 विद्यार्थ्याचं 16 9 144 झालं. तर या दोघांना मायनस करायचं या टोटल मधून. ठीक आहे. तर हे किती होतात? 214. 214 जर याच्यातून मायनस केले तरी उत्तर येते 11. म्हणजे याचे उत्तर किती येईल? 11. ठीक आहे. त्यांनी 15व्या विद्यार्थ्याचे वय विचारलंय तर उत्तर किती येईल? 11. सिंपल आहे बघा. यांची करायची बेरीज म्हणजे या 15 विद्यार्थ्याचे टोटल वय निघालं. हे 15 विद्यार्थ्याचं झालं. हे किती? 5 विद्यार्थ्याचं झालं. हे किती? 9 विद्यार्थ्याचं झालं टोटल वय. ते 9 आणि 5 14. 14 विद्यार्थ्याचे वय जर 15 विद्यार्थ्याच्या वयातून वजा केले तर एक विद्यार्थ्याचे वय म्हणजे किती मिळालं आपल्याला? 11 वर्ष हे मिळालं. ठीक आहे. आलं लक्षात? चल पुढच्या उदाहरणाकडे. नलूची परीक्षेतील एकूण सरासरी प्रत्येक विषयाची सरासरी 69 आहे. ठीक आहे. प्रत्येक विषयाची. आता विषय माहित नाही आपल्याला, विषय X आहे. ठीक आहे. आणि याची सरासरी 69 आहे. ठीक आहे. आणि 3 भाषा विषयात 10 गुण जास्त आणि गणितात 6 गुण जास्त मिळवले असते तर सरासरी 72 झाली असती. आता बघा, सरासरी कितीने वाढली? 69 होती, 72 झाली. बरोबर आहे. सरासरी 3 न वाढली. 3 न वाढली. किती गुण वाढल्यामुळे वाढली? तर भाषा विषयात प्रत्येकी 10 गुण, प्रत्येकी 10 गुण. 3 भाषा विषय आहे. प्रत्येकी 10 गुण म्हणजे 30 गुण वाढले. बरोबर आहे. आलं लक्षात? हे 30 गुण वाढले आणि गणितात किती? 6 गुण वाढले. म्हणजे एकूण किती? 36 गुण वाढले आणि सरासरी कितीने वाढली? 3 ने वाढली. 36 गुणावर सरासरी जर 3 ने वाढत असेल तर विषयाची संख्या किती होईल? 36 भागीला 3 म्हणजे 12. अशा प्रकारे विषयाची संख्या किती आली? 12. हा उदाहरण खूप महत्वाचा आहे आणि म्हणजे रिपीट होऊ शकतो पुन्हा. ठीक आहे. चला. सचिनने 16 एकदिवसीय सामन्यात सरासरी काही धावा केल्या म्हणजे x धावा केल्या. ठीक आहे. आणि 17व्या सामन्यात 85 धावा केल्या. ठीक आहे. तर त्याचे धावांची जे 17 हे पूर्ण किती डावात घडलं? 17 डावात घडलं. आता सरासरी कितीने वाढली? आधी किती होती? x होती. आता कितीने वाढली? 3 ने वाढली. ठीक आहे. आलं लक्षात? याला सॉल्व्ह करायचं. 16x अधिक 85 बरोबर 17x अधिक 17 तरी 51. आता हे 51 इकडे येईल, हे 16 इकडे जाईल. 17 मधून 16 गेले, x राहिलं. 85 मधून 51 गेले म्हणजे इथे 4 आणि 3 31 34 राहतील. म्हणजे त्यांची 16व्या धावानंतर त्याची सरासरी विचारलेली आहे. हे लक्षात घ्या. 16व्या धावानंतर त्याची सरासरी विचारली आहे म्हणजे x ची संख्या विचारली आहे आपल्याला. x ची संख्या काढायची आहे. 17व्या धावानंतरची काढायची नाही. 17व्या धावानंतरची सरासरी ही आहे. आपल्याला विचारली आहे 16व्या धावानंतरची म्हणजे x ची संख्या विचारली आहे 34. बरोबर आहे. x ची किंमत 34. चला पुढच्या उदाहरणाकडे. क्रिकेटच्या एका फलंदाजाने 51व्या सामन्यात काढलेल्या धावांमुळे त्याची सरासरी 59.6 वरून वाढून किती गेली? 60 वर गेली. तर 51व्या धावात किती धावसंख्या केली? आता 50व्या डावापर्यंतच त्याची सरासरी किती होती? 59.6. आणि इथे एक रन काढल्यामुळे हे किती झाले? 51 डाव झाले पूर्ण आणि त्याची सरासरी किती झाली? 60 झाली. हे असं उदाहरण असं सॉल्व्ह करता येईल. याला यांच्याने गुणायचं. 50 सक 300, 50 9 300 म्हणजे 30. हे 450, 50 गुणिले 9 म्हणजे 450 आणि ती 480, 480 म्हणजे 48 आले. 50 आणि 5 म्हणजे 250 आणि 298. ठीक आहे. इथे येईल पॉईंट म्हणजे 2980 अधिक x भागीला 51. 51 ला तिकडे घेऊन जाऊ, भागीला नाही ठेवू, इकडे घेऊन जाऊ. 51 याला गुणायचं, हे शून्य ठेवायचं. 51 6 1 6 6 पंचे 30, 30,060 आले. आता हे 29 80 इकडे घेऊन यायचं आणि x इथं ठेवायचं. तर 30 60 मधून 29 80 वजा करायचे तर किती येईल? 80 येईल उत्तर. ठीक आहे. बरोबर आहे. 80 येईल. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा,
एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राहुल याची 5 डावातील धावसंख्या किती होती? 97 होती आणि कोणत्याही डावात 82 पेक्षा कमी नाही तर जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल? तर बघा, सरासरी 5 डावातली दिलेली आहे आपल्याला, बरोबर आहे? ही 5 डावातली आहे आणि 5 डावात काय म्हणत आहे तो? धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही आहे म्हणते कुठल्याही डावाची. म्हणजे हे किती झालं? 7×5 = 35 आणि 3 हातचे 5×9 = 45 आणि 3 = 48. हे झाले, बरोबर आहे? तर हे हे 5 डावातले रन झाले पूर्ण आणि एकाही डावात 82 पेक्षा कमी नाही, म्हणजे हे 5 नी याला गुणावं लागेल. किती झाले? 82×5 = 410. म्हणजे आलं उत्तर. याच्यातून जर हे वजा केलं तर 75. आता हे 75 रन जास्त पडतात. म्हणजे एका डावात तो जास्तीत जास्त किती धावसंख्या करू शकतो? हे 82 तर केलेलेच आहे प्रत्येक डावात त्यानं आणि हे 75 एक्स्ट्रा करेल तो. म्हणजे 157 जास्तीत जास्त धावा तो एका डावामध्ये करू शकतो. जेणेकरून धावसंख्याची सरासरी ही 82 म्हणजे 82 राहील आणि सरासरी 97 राहील. बरोबर? आलं लक्षात तुमच्या? चल, पुढचं. इथे हा व्हिडिओ मी संपवतो. टोटल मी 15 प्रश्न घेतलेले आहे आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. सरासरीवर टोटल MPSCने विचारलेले जवळपास सगळे प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघावा आणि काही अडचणी आल्या तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवाव्या, अशी इच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत चला. थँक्यू.